भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उसाला 3100 रुपये भाव देणार, तर 2800 रुपये आता देणार, तर उर्वरित 300 रुपये गाळप हंगाम संपल्यानंतर खात्यात जमा करणार असल्याची कारखान्याकडून माहिती। पुण्यातल्या भोरमधील गडप्रेमींकडून आता 14 तासांमध्ये 7 किल्ले सर, तर राजमाची किल्ला यासह श्रीवर्धन, विसापूर, लोहगड, तिकोना, तुंग, कोरीगड या किल्ल्यांची सर। पुण्यातील रांजणे पाबे घाट रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात, तर निधी अभावी गेल्या 4 वर्षांपासून हे काम रखडलेलंच। पुण्यातील भारती विद्यापीठ आणि आंबेगावमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, तर तळजाई टाकीमध्ये मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। पिंपरी चिंचवड आरटीओला 18 कोटींचा महसूल, तर मागील वर्षी 2,40,000 लोकांकडून लर्निंग आणि ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट। पुण्याच्या ओतूरमध्ये खोटा 7/12 बनवून आता फसवणूक करणाऱ्या दोघांनाही पोलिसांकडून अटक, तर यामध्ये मंडल अधिकारी आणि तलाठ्याचा समावेश। महसूल विभागामध्ये यामुळे खळबळ। लोणावळ्यामध्ये वाहतूक रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्तानं वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे, तर चित्रकला आणि निबंध स्पर्धेच्या माध्यमातून हे वाहतुकीचे धडे दिले। कार्यक्रमाला वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती। भात गट शेती स्पर्धेमध्ये पुण्याच्या भोर विभागातनं माळेवाडी शेतकरी गटाचा प्रथम क्रमांक। स्पर्धेमध्ये भोर आणि राजगड तालुक्यातल्या 510 कुटुंबांचा सहभाग, तर विजेत्या पहिल्या 3 शेतकरी गटाला रोख रक्कम देऊन सन्मान। पुण्यामध्ये सायबर चोरट्यांनी महिलेला घातला 13 लाखांचा गंडा। या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।